तरच खऱ्या अर्थानं सुखी होतील आणि हा एक विचार या ठिकाणी त्यांनी मांडला. खरात सरांनी सुद्धा वर्गीकरणाचा अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला. शिराळे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या भाषणातून शोषित आणि शोषकाचा लढा की आपण कसे शोषित आहोत, कशा प्रकारच्या शोषकाने आपण शोषण केलेलं आहे आणि त्या शोषणातून बाहेर पडण्यासाठी महापुरुषांचा विचार कसा प्रभावी करू शकतो हे या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. या सर्व वक्त्यांचं मी मनापासून बशिरे सरांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी विचार मांडलेला आहे. सरांनी सुद्धा की केवळ भाषणच नाही तर काहीतरी समाजाचा रोजगाराचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, काहीतरी कॉमन अशा प्रकारचा अजेंडा वेगवेगळ्या संघटना असतील, गट असतील, ते जाऊन पण एक कॉमन अजेंडा आम्ही निर्माण केला पाहिजे, त्याच्यावरती आम्ही एकत्र आलं पाहिजे असा विचार या ठिकाणी बशिरेंनी मांडला या सर्व वक्त्यांचे. आणि हे वक्त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कोणीच नसतं, मग तरी भाषा कोणासमोर दिली असती. पण सगळ्यात महत्त्वाचे जर कोणी असेल तर या ठिकाणी तुम्ही आहात, श्रोते आहात. तुमच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. कमीत कमी 25-30 लोक या छोट्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं तुमच्या मी आता किंवा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मुझे लिखे पडे लोगों ने धोका दिया, त्याचं थोडंसं का होईना पुस्तकाचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. नहीं बाबासाहेब, हमने धोखा नहीं दिया, हम आपके विचार से थोड़े बहुत का होना हम वाकिफ हो रहे हैं, वाक्य पदचिन्ह पर चलने की कोशिश कर रहे हैं. वो तर बाबासाहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल बरं वाटलं की बाबा चला आता काही ना काही हा समाज सुद्धा शिराळे साहेब कार्यक्रमाला भविष्यात सुद्धा आपण नेहमी उपस्थित राहावं. व्हिडिओ साहेब सुद्धा नेहमी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, तर त्यांचंही आभार मानतो. सरांनी सांगितलं उद्या गोरोबा काका जयंती आहे, ही आता सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं. आज आपण समजा